तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणाला 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला आहे का? आणि तो साधा खोकला आहे म्हणून तुम्ही दुर्लक्ष करताय? तर थांबा. हा टीबी म्हणजेच क्षयरोग असू शकतो. तसे पाहिले तर भारतामध्ये क्षयरोग हा खूप कॉमन आहे आणि भारतामध्ये अवेअरनेस कमी असल्यामुळे क्षयरोगामुळे होणारे कॉम्प्लिकेशनसुद्धा खूप जास्त आहेत. 2024मध्ये 3 लाखापेक्षा जास्त लोकांना क्षयरोगामुळे आपला जीव गमवावा लागला. परंतु जर योग्य प्रकारे ट्रीटमेंट घेतली तर क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. नमस्कार, मी डॉक्टर नाना कुंजीर, पल्मोनॉलॉजिस्ट, डॉक्टर कुंजीस ब्रिओ क्लिनिक, हडपसर. तर आज आपण टीबीबद्दल माहिती जाणून घेऊया की टीबी कशामुळे होतो, त्याची लक्षणं काय, तो कसा पसरतो, त्याचे निदान कसे करायचे आणि सर्वात महत्त्वाचे, जर चुकून आपल्याला टीबी झालाच तर योग्य प्रकारे ट्रीटमेंट घेऊन आपल्याला टीबी पूर्णपणे कसा बरा करता येऊ शकतो. टीबी म्हणजेच क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या बॅक्टेरियामुळे होणारा संसर्गजन्य म्हणजेच तो एकमेकांपासून दुसऱ्याला पसरू शकतो असा आजार आहे. बहुतेक वेळा टीबी हा फुफ्फुसावर परिणाम करतो. म्हणजे फक्त फुफ्फुसाचाच किंवा लंग्सचा टीबी होतो असे आहे का? तर बिलकुल नाही. बाकीचे अवयव जसे की मेंदू असेल, हाडे, हृदय, फुफ्फुसाच्या आवरणातील पाणी किंवा लिम्फ नोड्स म्हणजेच ग्रंथी यांचासुद्धा टीबी होऊ शकतो. आता हा टीबी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला कसं पसरतो हे जाणून घेऊया. जेव्हा टीबी झालेला व्यक्ती खोकतो, मोठ्याने बोलतो किंवा शिंकतो त्यावेळेस हे मायकोबॅक्टेरिया हवेमध्ये पसरतात आणि श्वसनाद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात आणि त्यांना टीबीची बाधा करतात. म्हणजेच क्षयरोग हा हवेतून पसरणारा म्हणजेच एअरबॉर्न डिसीज आहे. त्यामुळेच टीबी झालेल्या व्यक्तीच्या घरामध्ये जे लोक राहतात किंवा त्याच्याबरोबर जे काम करतात, ज्यांचा संपर्क जास्त वेळ असतो, त्यांना टीबीचे संक्रमण होण्याचा धोका हा खूप जास्त असतो. आता क्षयरोगाची लक्षणे म्हणजे सिम्प्टम्स नक्की काय आहेत? सततचा खोकला, म्हणजे तुमचा खोकला 2 आठवड्यापेक्षा जास्त राहत असेल, तुम्ही औषधं घेतली, कफ सिरप, अँटीबायोटिक्स घेतले तरीही खोकला जात नसेल किंवा तुम्हाला सारखा ताप येत असेल, मेनली इव्हनिंग राईज फीवर, रात्रीचा घाम येत असेल, भूक लागत नसेल, वजन कमी होत असेल किंवा खोकल्यामध्ये रक्त पडत असेल तर तुम्ही तुमची तपासणी केली पाहिजे. ही सर्व टीबीचे लक्षणे आहेत. आता क्षयरोगाचे निदान कसे करायचे? एक्सरे, छातीच्या एक्सरेमध्ये आपल्याला इन्फेक्शन कोणत्या प्रकारचे आहे ते कळते. सिटी स्कॅन, त्याच्यामध्ये कॅव्हिटी जर असतील तर आपल्याला अंदाज येतो की टीबी असण्याची शक्यता आहे. कन्फर्म करण्यासाठी आपल्याला थुंकीची तपासणी करायची असते. नवीन किंवा ॲडव्हान्स तपासण्यामध्ये जीन एक्सपर्ट नावाची तपासणी की ज्याच्यामध्ये आपल्याला टीबी कळू शकतो. जर थुंकीची तपासणी निगेटिव्ह आली तर आपल्याला टीबी नाहीच असे आहे का? तर बिलकुल नाही. कधीकधी आपण ज्यावेळेस खोकतो त्यावेळेस जर जिथं इन्फेक्शन आहे तिथून जर थुंकी आली नाही तर ती निगेटिव्ह येऊ शकते. अशामध्ये दुर्बिणीची तपासणी करता येते की ज्यामध्ये दुर्बीण नाकातून फुफ्फुसात जाते आणि ज्या ठिकाणी त्रास आहे तिथून सॅम्पल घेतले जाते, जेणेकरून आपल्याला टीबीचे निदान करता येईल. थोडक्यात महत्त्वाचं काय, जर तुम्हाला लक्षणं असतील तर लवकर निदान करा, जेणेकरून लवकर ट्रीटमेंट चालू करून तुम्हाला पूर्णपणे बरे होता येईल. क्षयरोगाबद्दल सर्वात दिलासादायक बाब कोणती, तर टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो. परंतु त्याला एक अट आहे. तुम्ही नियमित औषधोपचार घेतले पाहिजेत आणि पूर्ण कालावधीसाठी औषधोपचार घेतले पाहिजेत. फुफ्फुसाचा टीबी 6 महिन्यामध्ये बरा होतो, परंतु जर बाकीचे अवयव असतील तर आपल्याला उपचाराचा कालावधी वाढवावा लागतो. प्रिव्हेन्शन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर. तर टीबी टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल? तर खोकताना रुमाल वापरा. घरामध्ये हवा खेळती ठेवा. जेव्हा तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जाता किंवा रुग्णांना भेटायला जाता त्यावेळेस मास्कचा वापर करा. नियमित व्यायाम करा. पोषक आहार घ्या. रोगप्रतिकारक शक्ती ही वाढवा. आणि सर्वात महत्त्वाचे, जर तुम्हाला लक्षणं असतील तर डिले करू नका. लवकर तपासण्या करून घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट, टीबी हा लपवण्याचा किंवा लाजण्याचा आजार नाही. जर योग्य उपचार घेतले तर टीबी पूर्णपणे बरा होतो. तर संकोच नको, अवेअरनेस वाढवा. टीबी स्टिग्मा हा पूर्णपणे नष्ट करा. चला तर मग आपण सर्वजण मिळून टीबीबद्दल अवेअरनेस वाढवूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा.
आरोग्यविषयक चांगल्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.